1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि पाकिस्तान नावाचं एक नवीन राष्ट्र जन्माला आलं। भारतातल्या अनेक लोकांनी पाकिस्तानमध्ये राहायला पसंती दिली आणि देशाच्या फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले। जशी देशाची फाळणी झाली तशी देशाच्या मिलिटरीची फाळणी झाली, इथल्या रेव्हेन्यूची, फायनान्सेसची फाळणी झाली। तसं निम्म सैन्य पाकिस्तानमध्ये गेलं, तसं भारताची चित्रपट सृष्टी देखील विभागली गेली। काही अभिनेते, डायरेक्टर्स, गायक पाकिस्तानला गेले, जसे की नूरजहान, नासिर खान, साहिबा खानूम, शौकत रिझवी, गुलाम हैदर असे बरेच लोक फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेले। पण याशिवाय अनेक लोक असे होते बॉलिवूडमध्ये जे भारतातच राहिले। ते धर्मानं मुस्लिम होते, पण तरीही त्यांनी भारतातच राहायचा निर्णय घेतला, अनेक भारतीय मुस्लिमांच्या प्रमाणे। त्यापैकी सर्वात महत्त्वाचं नाव सांगता येईल ते म्हणजे दिलीप कुमार यांचं, जे भारताच्या चित्रपटसृष्टीतले त्या काळातले, त्या पिढीतले सर्वात मोठे स्टार होते। दिलीप कुमार यांचं मूळ नाव युसुफ खान होतं, जर काही लोकांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी। आणि भारताच्या चित्रपटसृष्टीतील त्यावेळी जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांच्या मध्ये ज्यांची नोंद व्हायची अशा मधुबाला देखील भारतातच राहिल्या। आता काही लोकांना हेही माहिती नसेल कदाचित की मधुबाला हे त्यांचं खरं नाव नव्हतं, ते त्यांचं स्क्रीनवरचं, पडद्यावरचं नाव होतं। मधुबाला सुद्धा जन्मानं मुस्लिम होत्या। मधुबालाने स्वातंत्र्यानंतर भारतातच राहायचा निर्णय घेतला आणि त्यावेळी मधुबालाच्या सौंदर्यावर अख्खा हिंदुस्थान आणि पाकिस्तान देखील भारलेला होता। त्यावेळी पाकिस्तानचा एक खूप मोठा नेता जो पुढे जाऊन पाकिस्तानचा पंतप्रधान झाला आणि ज्याचे वारस आज देखील पाकिस्तानमध्ये फार मोठे नेते आहेत, तो मधुबालाच्या प्रेमात एवढा ठार वेडा झाला होता की तो मुंबई सोडून जायचं नाव घेत नव्हता। त्याची बरेचशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये ती सांगणार आहे। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला म्हटलं तसं मधुबालाचं मूळ नाव होतं मुमताज महल। मधुबालाचा जन्म दिल्लीचा, ती दिल्लीचीच होती, पण चित्रपट सृष्टीमध्ये काम करण्यासाठी म्हणून ती मुंबईला आली। तिच्या वडिलांचं नाव होतं अताउल्ला खान, जे पठाण होते आणि त्यांना आपल्या मुस्लिम असण्याचा आणि त्यातही पठाण असण्याचा गर्व होता। आणि आपल्या मुलीनं मूवीजमध्ये, चित्रपटात वगैरे काम करावं असं त्यांना वाटत नव्हतं, पण त्यांचे बरेचसे आक्षेप असले तरीही त्यांनी तिच्यातलं टॅलेंट बघून आणि तिचं सौंदर्य बघून तिला काम करायला दिलं। त्यांनी तिला जरी काम करायला दिलं असलं तरी ते जबरदस्तीनंच तिला आयुष्यभर करावं लागलं आणि तिच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा दुःखामध्ये तिच्या वडिलांचा खूप मोठा हात होता। मधुबालाचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 चा, वयाच्या 9व्या वर्षीच तिनं बालकलाकार म्हणून पहिल्यांदा चित्रपटात काम केलं होतं। पण 1947 नंतर ती एक मोठी अभिनेत्री म्हणून भारतीय चित्रपटांमध्ये काम करायला लागली। भारतीय चित्रपटसृष्टीतले कित्येक ॲक्टर्स, डिरेक्टर्स, गायक, संगीतकार मधुबालाच्या प्रेमात पडायला लागले। मधुबालाच्या विषयावर आपण परत कधीतरी बोलू, पण आता मी तुम्हाला सांगतो जुल्फिकार अली भुट्टो बद्दल। 1973 साली जुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले। त्याच्या अगोदर 1971 सालीच ते पाकिस्तानचे राष्ट्रपती देखील झाले होते। भारताबद्दल त्यांना प्रचंड द्वेष होता, शेवटपर्यंत म्हणजे मरेपर्यंत या माणसाच्या मनात भारताबद्दल राग होता। पण हा माणूस एकेकाळी मी भारतीय आहे हे सांगण्यासाठी तडफडत होता। त्यात त्याचे दोन इंटरेस्ट होते, ते सांगण्यामागं नक्की काय कारण होतं ते मी सांगतोच, पण त्या अगोदर जुल्फिकार अली भुट्टो भारतात कसा काय राहिला ते तुम्हाला सांगतो। जुल्फिकार अली भुट्टो हा मूळचा पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या लारकाना या गावचा, म्हणजे त्याचं जे मूळ गाव आहे ते मुळात आत्ताच्या पाकिस्तानमध्येच आहे। त्यामुळे त्याला फाळणीनंतर कुठं जायचं नव्हतं, त्यामुळे फाळणीनंतर त्यानं पाकिस्तानमध्येच राहायचा निर्णय घेतला आणि तो त्याच भूमीतला असल्यामुळे त्याला ते जड गेलं नाही। त्याचे वडील शाहनवाज भुट्टो हे अतिशय गर्भश्रीमंत होते, ते मोठे जमीनदार होते आणि त्यांची करोडो रुपयांची प्रॉपर्टी त्या काळात होती। त्यांच्याकडे 10,000 एकरपेक्षा जास्त जमीन होती, जी त्यांच्या घराण्याकडे अजूनही आहे। हाच शाहनवाज भुट्टो 1947 साली गुजरातच्या जुनागड संस्थानचा दिवाण होता आणि जुनागडचं संस्थान पाकिस्तानमध्ये न्यायचा प्रयत्न यानंच केला होता, जो सरदार पटेलांनी हाणून पाडला। या शाहनवाज भुट्टोंची मुंबईमध्ये भरपूर प्रॉपर्टी होती, अनेक ठिकाणी जमिनी होत्या। मुंबईच्या वरळी सी फेसला त्यांचा बंगला होता, बांद्र्यामध्ये माय नेस्ट नावाचा एक बंगला होता। याशिवाय चर्चगेटच्या समोर असणाऱ्या एस्टोरिया हॉटेलचं मूळ मालक हे भुट्टो परिवारच आहे। आजही मुंबईतल्या चर्चगेटच्या समोर हे एस्टोरिया हॉटेल आहे, पण आता त्याचे मालक दुसरे कोणीतरी आहेत। जुल्फिकार अली भुट्टोचा जन्म 1928 चा। 1943 साली त्याचं शिरीन बेगम नावाच्या स्त्रीबरोबर लग्न झालं, तरीही त्याने 1951 साली नुसरत नावाच्या एका इराणी मुलीबरोबर दुसरं लग्न केलं। या नुसरत पासूनच त्याला झालेली मुलगी म्हणजे बेनजीर भुट्टो, जी पुढे पाकिस्तानची पंतप्रधान झाली आणि जिचा मुलगा बिलावल भुट्टो आजही आपल्याला पाकिस्तानच्या राजकारणात दिसतो, काहीतरी बडबडत वगैरे असतो।
1947 नंतर जुल्फिकार अली भुट्टोचं संपूर्ण कुटुंब पाकिस्तानमध्येच राहायचं, पण भुट्टो मात्र यावेळी मुंबईमध्ये येऊन राहायचा. त्यानं फाळणीनंतर पाकिस्तान हाच आपला देश म्हणून निवडला होता, पण तरीही तो मुंबईत येऊन राहायचा. त्याच्याकडे मुंबईत भरपूर संपत्ती होती. त्याच्या जीवावर त्यानं मुंबईमध्ये अनेक मित्र बनवले होते. 1954 ते 58च्या दरम्यान मुगले आझम या चित्रपटाचं जेव्हा शूटिंग चालू होतं, त्यावेळी जुल्फिकार अली भुट्टो अक्षरशः मुगले आझमच्या सेटवर पडून असायचा असं अनेक लोक सांगतात. कारण तो मधुबालावर प्रेम करायचा आणि त्याची मधुबालाबरोबर लग्न करण्याची इच्छा होती. तो अतिशय श्रीमंत होता, त्यात मुस्लिम होता, त्यामुळे मधुबालाला आपण पटवू शकू असं त्याला वाटायचं. मुगले आझमच्या सेटवर अनेक वेळा तो मधुबालाबरोबर दुपारचा लंच करताना दिसायचा. असं म्हणतात की मुगले आझमच्या सेटवर त्यानं एकदा मधुबालाला जेवता जेवता प्रपोज केलं होतं, पण मधुबालानं ते हसून टाळून दिलं. मधुबालानं जुल्फिकार अलीचं प्रपोजल नाकारलं असलं तरी मधुबालाचे आणि जुल्फिकार अली भुट्टोचे चांगले संबंध होते. ती त्याला आपला मित्र म्हणायची आणि म्हणूनच तो हक्कानं मुगले आझमच्या सेटवर यायचा. या काळामध्ये भुट्टो पाकिस्तानमध्ये देखील जायचा आणि पाकिस्तानमधल्या राजकारणामध्ये देखील सक्रिय असायचा. त्याची मुंबईमध्ये भरपूर प्रॉपर्टी होती. ती सगळी प्रॉपर्टी इनेमी प्रॉपर्टी म्हणजे शत्रू राष्ट्रात गेलेल्या लोकांची प्रॉपर्टी म्हणून घोषित होईल आणि आपल्याकडून हिसकावून घेतली जाईल अशी त्याला भीती होती आणि त्याला मधुबाला बरोबर लग्नही करायचं होतं. या दोन्ही कारणांसाठी तो भारतात राहिला. त्यानं भारतात केलेल्या प्रत्येक दाव्यामध्ये तो सांगायचा की मी भारतीय आहे आणि मी भारताचं नागरिकत्व आजही सोडलेलं नाही. पण याच वेळी तो पाकिस्तानचा नागरिक होता. मुंबई हायकोर्टातल्या अनेक दाव्यामध्ये त्यानं आपल्या भारतीय असण्याचा उल्लेख केला होता. म्हणजे एकीकडे पाकिस्तानमध्ये तो राजकारणात उतरायला सुरुवात झाली होती, पण दुसऱ्या बाजूला तो मुंबई हायकोर्टामध्ये स्वतः वकिली करायचा आणि आपल्या प्रॉपर्टीसाठी आणि मधुबालाच्या प्रेमाखातर तो स्वतःला भारतीय म्हणून देखील घ्यायला तयार होता. पण त्याच्या मनात मात्र भारताबद्दल प्रचंड द्वेष होता. अखेर त्याला भारतातली प्रॉपर्टी मिळाली नाही आणि मधुबाला देखील मिळाली नाही. मधुबाला या काळात मुगले आझम मध्ये तिचे को स्टार असणाऱ्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडली होती. शेवटपर्यंत असं म्हणतात की मधुबाला अनेक लोकांच्या संपर्कात होती, अनेक लोकांबरोबर तिनं प्रेम केलं किंवा तिचं नातं होतं, पण तिचं खरं प्रेम फक्त दिलीप कुमारवरती होतं. त्यामुळे जुल्फिकार अली भुट्टोचा पत्ता कट झाला आणि 1958 साली जुल्फिकार अली भुट्टोला पाकिस्तानमध्ये चांगली संधी मिळाली. त्यामुळे त्याला पुन्हा भारतात येता आलं नाही. 1958 साली जुल्फिकार अली भुट्टो आयुब खानच्या मंत्रिमंडळात कॉमर्स मिनिस्टर म्हणजे वाणिज्य मंत्री झाला. त्यामुळे त्याला तिथं राष्ट्रीयत्वाची शपथ घ्यावी लागली आणि त्यानंतर त्यानं भारतात केलेले आपले सगळे दावे मागे घेतले आणि आपल्या प्रॉपर्टीवर आणि मधुबालावर देखील पाणी सोडलं. म्हणजे त्याला ते सोडावंच लागलं. त्याच्यानंतर मात्र तो भारतात परत आला नाही. पुढे त्याच्या मनातला भारताबद्दलचा द्वेष वाढत गेला. कदाचित प्रेमाचा गुलकंद खाल्ल्यामुळे तो वाढला असेल असं आम्हाला वाटतं. 1965च्या युद्धानंतर किंवा 1971च्या युद्धाच्या दरम्यान त्यानं जो भारताबद्दलचा द्वेष दाखवला, संयुक्त राष्ट्राच्या स्टेजवरती जो भारताबद्दलचा द्वेष दाखवला, जी घृणा दाखवली, तो अतिशय अशोभनीय होता. 1960 मध्ये मुगले आझम रिलीज झाला. 1961 मध्ये मुगले आझम पाकिस्तानमध्ये देखील रिलीज झाला. पण तोपर्यंत जुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानच्या राजकारणात सेट झाला होता. 1973 साली तो त्याच्या सर्वात मोठ्या पदावर म्हणजे पंतप्रधान पदापर्यंत पोहोचला. पण जेवढ्या झटपट भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचला, तेवढ्या झटपट त्याचा शेवट देखील झाला. 1977ला पाकिस्तानमध्ये जिया उल हक यानं मार्शल लॉ पुकारला आणि सत्ता आपल्या ताब्यात घेतली. भुट्टोला तुरुंगात टाकलं आणि त्याच्यावर अनेक आरोप ठेवले गेले आणि 1979ला भुट्टोला फाशीची शिक्षा देण्यात आली. भारताबद्दलच्या द्वेषासाठी प्रसिद्ध असलेला भुट्टो स्वातंत्र्यानंतर पुढची जवळजवळ 11 वर्ष मी भारतीय आहे हे सांगत होता आणि पाकिस्तानमध्ये जाऊन मी पाकिस्तानी आहे असं सांगत होता. त्यामुळे भुट्टोला मिळालेली ही ट्रीटमेंट योग्यच होती की काय असं आम्हाला वाटतं. भुट्टोच्या मधुबालाच्या प्रेमाबद्दल तुम्हाला माहिती होती का? तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.